या वेळामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करत आहे आणि प्रभूला धन्यवाद देतो की आजची सुंदरशी वेळ आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जिवंत परमेश्वराने जोडलेली आहे आणि आज विशेष दिन आहे। ज्या विशेष दिना संबंधी आम्ही परमेश्वराचं विशेष वचन सुद्धा आम्ही ऐकणार आहोत। तुम्ही सांगाल आजचा विशेष दिन कोणता आहे? पेंटिकॉस्टचा दिवस। पेंटिकॉस्ट या संबंधी पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस। या संबंधी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं या गोष्टी आम्ही समजून घेणार आहोत। पेंटिकॉस्ट हा शब्द फक्त नवीन करारामध्येच आम्हाला पाहायला मिळणार नाही, तर या संबंधी जुन्या करारामध्ये सुद्धा जे नियम देव केलेले आहे या संबंधी आम्ही पाहणार आहोत। हा यहुदी सण आहे आणि वल्हांडण सणाच्या नंतरचा हा 50वा दिवस म्हणून पियानो हा साजरा केला जातो। निर्गम याचा अध्याय 34 आणि वचन 22 मध्ये आम्हाला काय सांगत आहे? एक्सोडस चॅप्टर 34 वर्स 22। निर्गम 34 आणि वचन 22। तू सप्ताहाचा सण म्हणजे गव्हाच्या कापणीचा प्रथम पिकाचा सण पाळावा। सो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हा 50वा दिवस आहे आणि या 50व्या दिवसासंबंधीचा जो नियम परमेश्वराने निर्गमाच्या पुस्तकामध्ये, लेवियाच्या पुस्तकामध्ये, गणना अनुवादाच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम देव केलेले आहेत आणि या नियमानुसार पियांनो यहुदी लोकांनी, इस्रायल लोकांनी जे पालन करायचे नियम आहे या नियमापैकी हा एक नियम आहे की निर्गम 34 आणि वचन 22 मध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तू सप्ताहाचा सण म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण तू पाळावा। आणखी एक वचन आम्ही वाचूया, हा सप्ताहाचा सण कोणता आहे? अनुवाद 16 आणि वचन 10 मध्ये डिटोरॉनॉमी चॅप्टर 16 वर्स 10, डिटोरॉनॉमी चॅप्टर 16 वर्स 10, अनुवाद 16 आणि वचन 10। मग तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वसंतोषाचा बली अर्पून तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ सप्ताहाचा सण पाळ। हालेलुया। हा सप्ताहाचा सण पाळण्यासंबंधी परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलेला हा नियम आहे आणि या वचनामध्ये मला पाहायला मिळतं की अनुवाद याचा अध्याय 16 आणि वचन 10 मध्ये वचन आम्हाला सांगत आहे की मग तुझा देव परमेश्वर याने तुला समृद्ध केले असे त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वसंतोषाचा बली अर्पून तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ सप्ताहाचा सण पाळ। हा सप्ताहाचा सण आहे। कोणता सण आहे? कोणता सण आहे? सप्ताहाचा सण, 50वा दिवसाचा सण आणि या दिवसालाच पियानो पेंटिकॉस्टचा दिवस म्हणून सुद्धा पियानो हा सण यहुदी लोक पालन करतात। निर्गम याचा अध्याय 23 आणि वचन 16 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, एक्सोडस चॅप्टर 23 वर्स 16, निर्गम 23 आणि वचन 16। शेतात पेरलेल्या धान्याने पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ आणि वर्ष अखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळाचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ। ओके, या ठिकाणामध्ये मी पाहतो की शेतात पिकलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू हा कापणीचा सण पाळ आणि वर्षाखेरीस तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळाचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ। सो त्याच प्रकारे पियांनो या वचनामध्ये आम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात येईल की जे वचन आम्ही वाचलं अनुवाद याचा अध्याय 16 आणि वचन 10 मध्ये या ठिकाणामध्ये पियांनो आम्हाला एका महत्वपूर्ण गोष्टीकडे परमेश्वराचं वचन केंद्रित करू इच्छित आहे की परमेश्वराने तुला समृद्ध केले आहे। काय केलं आहे परमेश्वराने? थोडं जोरात बोलूया। काय केलंय? परमेश्वराने समृद्ध केलं। समृद्ध करणारा कोण आहे? परमेश्वर आहे। आणि पियांनो मनुष्याच्या जीवनामध्ये समृद्धीची अपेक्षा करणं, यशाची अपेक्षा करणं, बरकतीची अपेक्षा करणं ही चांगली गोष्ट आहे, पण समृद्ध करणं, बरकत देणं, यश देणं हे परमेश्वराच्या हाती आहे। हालेलुया। या ठिकाणामध्ये वचनात आम्हाला स्पष्टता येते की तुझा देव परमेश्वर याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हाताचा स्वसंतोषाचा बली अर्पून
तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ सप्ताहाचा सण पाळ. सो हा सप्ताहाचा सण आहे, हा पेंटिकॉस्टचा दिवस आहे, हा 50वा दिवस आहे आणि या 50व्या दिवशी हा कापणीचा सण किंवा स्वसंतोषाचा अर्पण करण्याचा हा दिवस आहे. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वराने बरकत दिली, परमेश्वराने समृद्धी दिली, परमेश्वराने हातच्या कामाला यश दिलं आणि म्हणून परमेश्वराला काय अर्पण करायचं? स्वसंतोषाचं अर्पण. हालेलुया. काय अर्पण करायचं? म्हणजे स्वतःच्या खुशीने, सरळ सरळ आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो. हालेलुया. स्वतःच्या खुशीने आम्हाला जे परमेश्वराला अर्पण करायचं पियानो, त्या विशेष गोष्टीबद्दल परमेश्वराने आम्हाला समृद्धी दिली, परमेश्वराने आम्हाला बरकत दिली, परमेश्वराने आम्हाला यश दिलं आणि आता आम्हाला परमेश्वराला अर्पण करण्याचा हा विशेष प्रकारचा दिवस परमेश्वराने आमच्यासाठी देव केलेला आहे, नेमलेला आहे. हा यहुदी लोकांसाठी नियमाच्या स्वरूपाने परमेश्वराने केला. हालेलुया. नियम का दिले जातात? कशासाठी? ओके. आणि जर पालन केल्या जात नाही तर ते काय होतात? आज्ञाभंग मध्ये येतात. बरोबर आहे. हालेलुया. सो हा पेंटिकॉस्टचा दिवस किंवा 50वा दिवस परमेश्वराने नियमाच्या स्वरूपाने यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना परमेश्वराने देव केला आणि हा वलांडन सणाच्या नंतरचा पियानो हा 50वा दिवस साजरा केला जातो. सप्ताहाचा सण सुद्धा याला म्हटलं जातं. आणि सप्ताहाचा सण कसा साजरा करायचा, कापणीचा सण कसा साजरा करायचा, स्वसंतोषाचा बली अर्पण करण्याचा हा दिवस त्यांनी कसा साजरा करायचा, या संबंधीच्या नियमांना परमेश्वराने देव केलेला आहे. सो आता आम्ही येऊया पेंटिकॉस्टच्या दिवसाकडे. हालेलुया. हा पेंटिकॉस्टचा दिवस या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगत आहे? सो परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. प्रेषित याचा अध्याय 1 आणि वचन 3 आम्हाला काय सांगत आहे? ऍक्ट चॅप्टर 1 वर्स 3. प्रेषित 1:3. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखविले. 40 दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्त ज्या दिवशी तो मरण पावला, आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती काढण्यात आलं. तो दिवस कोणता होता? तो दिवस कोणता होता? जर वचन आम्ही वाचलेलं आहे तर आम्हाला याची आठवण राहील आणि अंतकरणातून वाचलेलं आहे तर नक्की याची स्पष्टता येईल. तो वलांडन सणाच्या पहिला दिवस आहे, तयारी करण्याचा पहिला दिवस आहे. वलांडन सण उद्या आणि आदल्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं. हालेलुया, हालेलुया. असंच आहे वचन, माझ्या पवित्र शास्त्रात असंच आहे. हालेलुया. वलांडन सण साजरा करण्याचा पहिला दिवस किंवा पूर्व तयारीचा हा दिवस आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरतून काढण्यात आलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला कबरेमध्ये ठेवण्यात आलं. हालेलुया. जर प्रभू येशू ख्रिस्ताची उत्तर क्रिया या वचनाला जर आम्ही वाचलं तर याची स्पष्टता आम्हाला येईल. आणि हा जो दिवस आहे, हा पेंटिकॉस्टचा जो दिवस आहे, तो कितवा दिवस आहे? आणि वलांडन सण साजरा करण्याचा दिवस हा त्या दिवसाचा पहिला दिवस आहे आणि त्यानुसार हा पेंटिकॉस्टचा दिवस हा 50वा दिवस आहे. हा सण साजरा करण्यासंबंधीचा प्रियानो नियम दिलेला आहे. सप्ताहाचा सण सुद्धा याला म्हणलेला आहे. हालेलुया. साती साती, साती साती. ओके, किती? साती साती. हो, 7 गुणिले 7 किती? 7 अधिक 7 म्हणजे 14. हा, साती साती 49. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा 49, साती साती 49 आणि जो दिवस आहे पालन करण्याचा तो आहे 50वा दिवस. 49 अधिक 1 किती झाले? 50. हालेलुया. या नियमाला परमेश्वराने देव केलं की सप्ताहाचा सण, सप्ताह म्हणजे 7 अधिक 7 गुणिले 7 म्हणजे 7 दिवस गुणिले 7 आठवडे म्हणजे 49 दिवस आणि 50वा दिवस हा कशाचा सण आहे?
सप्ताहाचा सण पालन करण्याचा सण. या दिवशी कापणीचा सण सुद्धा याला म्हणल्या जातात आणि त्याच प्रकारे स्वसंतोषाचा बली अर्पण करण्याचा दिवस म्हणून सुद्धा याला म्हणल्या जातं. यहुदी लोकांना हा नियम देऊ केला. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर आणि जिवंत झाला त्या दिवसापासून ते ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचे जे अनुयायी आहे, शिष्य आहे, या लोकांवरती, प्रेषितांवरती प्रियांनो, जो पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला तो दिवस कोणता होता? पेंटिकॉस्टचा दिवस. म्हणजे हा दिवस कोणता आहे? 50वा दिवस. हा 50वा दिवस कसा? काल या ठिकाणी बायबल ट्रेनिंग होती आणि त्यांना याची स्पष्टता मिळाली की हा दिवस 50वा दिवस कसा आहे. हालेलुया. हा 50वा दिवस आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला तेव्हापासून ते प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती होता एकंदरीत 40 दिवसापर्यंत आणि तेथून पुढे 10 दिवस असे एकंदरीत झाले 50 दिवस. आणि वल्हांडणाचा जो सण आहे तेथून हा दिवस जर काउंट केला तर हा 50वा दिवस आहे. सो त्यानुसार या 50व्या दिवसाचा जो सण आहे, पेंटिकॉस्टचा दिवस आहे प्रियांनो, सप्ताहाचा सण आहे. हे शब्द एकच आहे बरं का, कन्फ्युज होऊ नका. हे सगळे सण एकच आहे, एकच शब्द आहे. पेंटिकॉस्टचा दिवस, सप्ताहाचा सण, कापणीचा सण, स्वसंतोषाचा बली अर्पण करण्याचा दिवस म्हणून सुद्धा प्रियांनो याला संबोधलं जातं, म्हणलं जातं. आणि या ठिकाणामध्ये प्रेषित 1 आणि वचन 3 मध्ये आम्ही वचन जे वाचलं, या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं, मरण सोसल्यानंतर त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखविले. 40 दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. हालेलुया. देवाच्या राज्याच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त सांगत होता. किती दिवसापर्यंत? आणि याबद्दलची प्रियांनो भविष्यवाणी संदेष्टांच्या द्वारे सुद्धा करण्यात आली. ती भविष्यवाणी आम्ही समजून घेऊया. योएल 3रा अध्याय आणि वचन 18 मध्ये, जोएल चॅप्टर 3 वर्स 18, योएलचं पुस्तक याचा अध्याय 3 आणि वचन 18 मला काय सांगतं वाचूयात. त्या काळी असे होईल की पर्वतावरून नवा द्राक्षरस पाझरेल, टेकड्यावरून दूध वाहील व यहुद्यांचे सर्व ओहळ पाण्याने भरून वाहतील. परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल, तो शिट्टिमाच्या खोऱ्यात पाणी पुरविल. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी या वचनाला देण्यात आलं की प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याबद्दल, परमेश्वराच्या राज्याबद्दलच्या घोषणा किंवा याबद्दलची माहिती प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवसापर्यंत प्रेषितांना तो सांगत होता. हालेलुया. आणि या वचनामध्ये काय सांगितलं? योएलच्या पुस्तकामध्ये अध्याय 3 आणि वचन 18 मध्ये परत एकदा मी वाचूया. त्या काळी असे होईल की, त्या काळी असे होईल की पर्वतावरून नवा द्राक्षरस पाझरेल, पर्वतावरून नवा द्राक्षरस पाझरेल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताला उंच अशा टेकडीवरती प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं आणि त्या ठिकाणून आमच्यासाठी प्रियांनो नवा द्राक्षरस ओतण्यात आला. ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. आणखी टेकड्यावरून दूध वाहील, टेकड्यावरून दूध वाहील व यहुद्यांचे सर्व ओहळ पाण्याने भरून वाहतील. हालेलुया. यहुद्यांचे जे ओहळ आहे ते पाण्याने भरून वाहतील. सो प्रियांनो या ओहळामध्ये या अगोदर पाणी नव्हतं, पण जसा प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस त्यांच्या बरोबर होता प्रियांनो, त्या ओहळामध्ये पाणी आलं. म्हणजे पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच्या द्वारे भरण्या अगोदर प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गामध्ये असलेल्या गोष्टी आपल्या शिष्यांना त्याने प्रगट केल्या. हालेलुया. त्या ओळामध्ये पाणी आलं. आणखी परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल. हालेलुया. परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल. परमेश्वराचं मंदिर, स्वर्गातून तो झरा या भूतलावरती आला. त्याच्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्टतेने देवाच्या राज्याच्या अनेक गोष्टी प्रगट केल्या. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूया. मत्ते 3 आणि वचन 11 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 3 वर्स 11, मत्ते 3 आणि वचन 11 या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीची एक घोषणा प्रियांनो बाप्तिस्मा करणारा योहान करत आहे. वाचूयात मत्ते 3:11. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार. हालेलुया.
जो बाप्तिस्मा देणारा योहान आहे तो योहान या गोष्टी स्पष्ट करतो की मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. हालेलुया. कसा आहे? कसा आहे? सो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची ही साक्ष बाप्तिस्मा देणारा जो योहान आहे तो योहान या प्रकारची साक्ष देत आहे की तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही, तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. हालेलुया. आणि मी पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती होता त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा देतो. तो कैवारी आत्मा, तो पवित्र आत्मा तुमच्या बरोबर सदोदित राहील. हालेलुया. त्या पवित्र आत्म्याच्या योगे तो आम्हाला प्रत्येकांना अभिषेक करण्यासंबंधी, पवित्र आत्मा त्याच्या लोकांना देण्यासंबंधी प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच या गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. आणि योहान सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल या साक्षी देतो की तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. सो या दिवशी प्रियांनो एका उत्तम पिकाला परमेश्वराने प्रियांनो त्याच्या लोकांमध्ये दिलं आणि प्रभूने आपल्या मंडळांच्या द्वारे प्रियांनो या जगाला हरवलेल्या आत्म्यांना प्रियांनो कापणीसाठी सुरुवात करण्याची प्रियांनो ही घटना या दिवसापासून सुरू झाली. तो म्हणजे पेंटिकॉस्टचा दिवस. हालेलुया. हालेलुया. की परमेश्वराने प्रियांनो आपल्या लोकातून उत्तम असं पीक प्रियांनो या पहिल्या वेळामध्ये परमेश्वराने देव केलं. आणि हे पहिलं उत्तम पीक कोणतं होतं? हालेलुया. आम्ही वचन वाचतो प्रियांनो. प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय अध्याय 1 मध्ये मी पाहतो अध्याय 1 आणि वचन 4. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगेविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकली आहे तिची वाट पहा. प्रियांनो या ठिकाणामध्ये आम्ही एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला वचन सांगत आहे की तो व ते एकत्र जमले असता त्याने त्यांना आज्ञा केली. हे एकत्रित जमत होते कशासाठी? एकत्रित जमत होते कशासाठी? प्रार्थनेसाठी, सहभागितेसाठी. प्रभू येशू ख्रिस्ताकडनं अनेक देवाच्या राज्याच्या गोष्टी ऐकून घेण्यासाठी एकत्रित जमत होते आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस त्यांना शिकवण दिली. हालेलुया. सो प्रियांनो ज्या खोलीमध्ये ते जमले होते त्या खोलीमध्ये निरनिराळ्या भाषा ते बोलू लागले आणि प्रभूची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्या निरनिराळ्या भाषा त्यांनी बोलाव्यात. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. पहिले कोरिंथ अध्याय 14 आणि वचन 22. 1 Corinthians chapter 14 verse 22. पहिले कोरिंथ अध्याय 14 आणि वचन 22. म्हणून ह्या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह दाखल आहेत. संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. हालेलुया. सो निरनिराळ्या ज्या भाषा आहेत त्या निरनिराळ्या भाषा कोणासाठी आहेत? परत एकदा वाचा. म्हणून ह्या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह दाखल आहेत. हालेलुया. या विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसाठी प्रियांनो चिन्ह दाखल या निरनिराळ्या भाषा आहेत. हालेलुया. आणखी वचन आम्हाला सांगतं की जे संदेश आहेत ते संदेश सुद्धा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. आणि निरनिराळ्या भाषा या कोणासाठी आहेत? कोणासाठी आहेत? विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी आहे. जर नवीन लोकांना जाऊन तुम्ही संदेश सांगितला तर त्यांना समजेल का? नाही समजणार. जे विश्वासणारे आहेत त्यांना संदेश समजेल. जे वचन आहेत ते वचन किंवा संदेश जो देवाकडनं आलेला संदेश आहे विश्वास ठेवणाऱ्या लोकांना समजेल. हालेलुया. परंतु विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसाठी काय आहे? निराळ्या भाषा, अन्य भाषा आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. पहिले कोरिंथ याचा अध्याय 12 आणि वचन 13 मध्ये. 1 Corinthians chapter 12 verse 13. कारण आपण यहुदी असू किंवा हेलनी असू
गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपण सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये एका वचनाला स्पष्टतेने पौल लिहितो की आपण कोणीही असू, आपल्या प्रत्येकांचं शरीर एक आहे. एक शरीर होण्यासाठी एका आत्म्यात, आम्ही सर्वजण म्हणूया एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे. एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. हालेलुया. आमचा बाप्तिस्मा एक आहे आणि आम्ही एकाच आत्म्याने संचरित झालेलो आहोत. हालेलुया. हालेलुया. सो तो आत्मा पवित्र आत्मा आहे आणि ते कशासाठी? एक बाप्तिस्मा आणि एकाच आत्म्याने त्याने आम्हाला संचारित यासाठी केलं की आम्ही प्रत्येकाने एक असावं. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया, प्रेषित 1 आणि वचन 14 मध्ये. ऍक्ट चॅप्टर 1 वर्स 14. प्रेषित 1:14. हे सर्वजण आणि त्याच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. हालेलुया. सो सर्वजण, आम्ही म्हणूया सर्वजण, सर्वजण, सर्वजण. या ठिकाणामध्ये वचनात जी गोष्ट नमूद केलेली आहे की हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. सो हे सर्व कसे होते? एक चित्त. आम्ही म्हणूया एक चित्त. एक चित्त. एक चित्त म्हणजे काय? एक चित्त म्हणजे काय? ओके, एका विचाराचे. ओके, आणखी एका ठिकाणी लक्ष लावणारे. ओके, आणखी एकत्रित प्रार्थना करणारे. ओके, आणखी एक चित्त, एका अंतःकरणाचे. गुड. आणखी एका ठिकाणी चित्त लावणारे, एक स्वभाव. गुड. आणखी म्हणजे आम्हाला ओव्हरऑल समजतंय की एक चित्त म्हणजे काय. राईट. एक चित्त, एक मन, एक अंतःकरण, एक स्वभाव, एक एक एक. आणि ह्या सर्व गोष्टी प्रियांनो वचनामध्ये मी पाहिलं की आमची भाषा निरनिराळी असेल, आमचा स्वभाव वेगवेगळा असेल, आमचा परिवार वेगवेगळा असेल, वेगवेगळ्या कुळातून, वेगवेगळ्या वंशातून आम्ही आलेलो असू, तरी आमचा प्रत्येकांचा एकाच आत्म्याने आमचा बाप्तिस्मा झालेला आहे. आम्ही प्रत्येक जण एकाच आत्म्याने संचारित केलेला आहोत आणि तो आत्मा म्हणजे आम्हाला प्रत्येकांना एक करण्यासाठी एक पवित्र आत्मा आम्हाला देण्यात आलेला आहे. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण एक चित्त आहोत. हालेलुया. सो आजचा आमचा जो विषय आहे तो विषय आहे की आपल्याला आणखी एका पेंटिकॉस्टची गरज आहे. आम्हाला आणखी एका पेंटिकॉस्टच्या दिवसाची गरज आहे आणि त्यानुसार आम्हाला आज एक चित्त होणं गरजेचं आहे. हालेलुया. जर आमच्यामध्ये मतभेद असतील, आमच्यामध्ये तटफुटी असतील, आमच्यामध्ये वेगळापणा असेल, वेगळे विचार असतील, तर प्रियांनो पवित्र आत्म्याचं कार्य आमच्या जीवनामध्ये मुळीच होऊ शकत नाही. पवित्र आत्म्याचं कार्य त्याच वेळेस झालं ज्या वेळेस परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की ते एका चित्ताने प्रार्थना करत आणि एका चित्ताने सहभागितेमध्ये ते येत होते. आणि त्या वेळामध्ये प्रियांनो पवित्र आत्मा त्या एक चित्त असलेल्या लोकांवरती पवित्र आत्मा उतरून आला. हालेलुया. म्हणून एक चित्त होणं आवश्यक आहे. एक चित्त झाल्याशिवाय प्रियांनो पवित्र आत्मा त्याच्या लोकांवरती, लेकरांवरती प्रियांनो तो उतरून येत नाही. पवित्र आत्म्याने, मला वाटतं की आमच्यावरती पवित्र आत्म्याने वर्षाव करावा, पवित्र आत्मा आमच्यावरती उतरून यावा, तर प्रियांनो आम्ही कोण आहोत, काय आहोत, किती शिक्षण आमच्याकडे आहे, किती संपत्ती आमच्याकडे आहे, किती नाव आमचं मोठं आहे, किती जण आम्हाला ओळखतात, या गोष्टी प्रियांनो आम्ही विसरून एक चित्त होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही एकत्रित प्रार्थनेसाठी येतो, एकत्रित सहभागितेसाठी येतो, आमचा एक चित्त, एक मन असलं पाहिजे. आमचे तटफुटे असतील, मतभेद असतील, गैरसमज असतील, त्या सगळ्या गोष्टी आम्ही विसरून एक चित्त होणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. किती जणांना अपेक्षा आहे की पवित्र आत्म्याने तुमचं जीवन भरवावं? देन आपल्या जीवनातील मतभेद आम्हाला दूर करणं गरजेचं आहे.
आपल्या जीवनातील चढ उतार, आमच्या जीवनातील कमीपणा, वरचढपणा, या सगळ्या गोष्टीला प्रियांनो आम्हाला दूर करणं गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती या गोष्टी करेल, मी विश्वासाने सांगतो की आजचा पेंटिकॉस्टचा दिवस तुम्ही कदापि विसरणार नाही. प्रभू त्याच्या आत्म्याने तुमचं आत्मिक जीवन भरल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. सो प्रियांनो, आता आमच्या विषयाकडे आम्ही येऊया की त्याने आम्हाला एक चित्ताने कशासाठी बोलवलं. तर एक चित्त यासाठी त्याने आम्हाला बोलवलं की आमचा प्रत्येकांचा एक उद्देश आहे, संयुक्त उद्देश आहे, एक उद्देश आहे. हालेलुया, हालेलुया. सो प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 1 आणि वचन 4-5 आम्ही वाचूया. ऍक्ट चॅप्टर 1 वर्स 4 and 5. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल. प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं वचन 4 मध्ये की ते एकत्र जमले असता त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणग्याविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले तिची वाट पहा. सो हे एकत्र जमून प्रियांनो वाट पाहत होते. हालेलुया. किती जणांना आवडतं वाट पाहायला? खरंच जितकी गोष्ट बोलायला सोपी आहे तितकी ऍक्च्युअल मध्ये करायला सोपी नाहीये. हालेलुया. परंतु प्रियांनो, परमेश्वराला ते लोक प्रिय आहे की जे ऍक्च्युअल मध्ये कृतीमध्ये आणतात. प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेसंबंधी हे किती तत्पर होते याची स्पष्टता येते की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. आणि यरूशलेम मध्ये हे किती वर्ष होते? कालचा एक आकृती आम्ही बघितली होती. किती वर्ष राहिले ते? 2 वर्ष. 2 वर्ष यरूशलेम मध्ये राहिले. आणि 2 वर्षामध्ये प्रियांनो त्यांनी संपूर्ण यरूशलेम मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची सुवार्ता सांगितली. अनेक लोक प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करू लागले, येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारू लागले. इवन प्रियांनो, फक्त यहुदीच नव्हे, हेल्लेनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वंशातले वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं. जे शमरूने आहे त्यांनी सुद्धा, आणि इवन याजक गटाने सुद्धा प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं. बोलू येशू मसीह की. सो या लोकांनी वाट पाहिली प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचा. प्रियांनो, त्यांनी एका चित्ताने वाट पाहिली आणि त्यानुसार प्रियांनो ते एक चित्त राहिले. एक वचन आम्ही वाचूया. फिलिप्पी 1 आणि वचन 27 मध्ये. फिलिपियन चॅप्टर 1 वर्स 27. फिलिप्पी 1:27. सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेत शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हाला भेटलो की तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्या संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एक जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता. हालेलुया. सो आमच्या प्रत्येकांचा एकमेव एक उद्देश. तो उद्देश काय आहे? हालेलुया. एका चित्ताने आम्हाला सुवार्तेची घोषणा करायची आहे. आम्हाला प्रत्येकाला त्याने एका चित्ताने बोलवलेलं आहे, एका आत्म्याने त्याने बोलवलेलं आहे. एका आत्म्याने आमचा प्रत्येकांचा बाप्तिस्मा झालेला आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगे प्रियांनो आम्ही प्रत्येक जण अभिषिक्त करण्यात आलेला आहोत. आणि प्रियांनो, त्याने आम्हाला एकत्रित बोलवलेलं असताना आता आमची प्रत्येकांची जबाबदारी बनते की आम्ही प्रत्येकाने एक चित्त होऊन प्रियांनो आम्हाला एका चित्ताने जे काम सोपवण्यात आलेलं आहे ते काम या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सांगायचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेत शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्या संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एका जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता. बोलू येशू मसीह की. एका चित्ताने सुवार्तेची घोषणा करायची.
आणि आम्हाला एका चित्ताने, एका उद्देशाने, संयुक्त उद्देशाने बोलवण्यात आलेला आहे. आणि तो उद्देश काय आहे? एका चित्ताने सुवार्तेची घोषणा. हालेलुया. एका चित्ताने आम्हाला सुवार्तेची घोषणा करायची. आपल्या शेजारच्या व्यक्तीला माहिती नसेल की आम्ही विश्वासणारे आहोत, सो हमारे जीने का क्या फायदा? हालेलुया. अहो, जगून उपयोग नाहीये की आम्ही ख्रिस्ती आहोत हे आपल्या शेजारच्या व्यक्तीला माहिती नाहीये. आमच्या आचरणाने आणि आम्ही त्या व्यक्तीला सुवार्ता सांगितल्यानेच प्रियानो त्या व्यक्तीला कळेल की येशू प्रभू आहे. हालेलुया. आणि जर आम्ही त्याला सुवार्ता सांगत नाही तर पौल स्पष्टपणे म्हणतो, मी जर सुवार्ता सांगत नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. आम्हाला हे वचन फार चांगलं पाठ झालंय आणि माहिती झालंय, पण आम्ही सुवार्ता सांगायलाच निघत नाहीये. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आम्हाला एका चित्ताने, एका उद्देशाने निवडलंय, एका उद्देशाने त्याने आम्हाला वेगळं केलं. आणि तो उद्देश हा आहे की आम्ही एका चित्ताने सुवार्ता सांगितली पाहिजे. आम्ही अनेक वेळेस विचार करतो की माझा शेजारी काय म्हणेल, माझा नातेवाईक काय म्हणेल, माझे ओळखीचे लोक काय म्हणतील. हे जर मला सुवार्ता सांगताना यांनी मला पाहिलं, ऐकलं तर कदाचित मला नाव ठेवतील, मला वेगळं करतील, मला वेगळं समजतील. हालेलुया. हालेलुया. हा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे. बऱ्याच जणांना या गोष्टीची काळजी आहे की माझे ओळखीचे लोक मला नाव ठेवतील. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्याने सर्व जग मिळवेले पण त्याने आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? आमच्याकडे सगळं आहे. आमच्याकडे नाव असेल, आमच्याकडे संपत्ती असेल, आमच्याकडे पद असेल, आमच्याकडे पियानो सगळ्या सुखसुविधा असेल, ओळखही मोठी असेल, पण जर पियानो ख्रिस्ताचं तारण आमच्याकडे नाही आणि त्या एका कारणाने आम्ही स्वतःचा आणि दुसऱ्याचा सुद्धा पियानो नाश करण्यासाठी कारणीभूत ठरतो, तर पियानो आम्ही काय मिळवलं? काहीच नाही मिळवलं. परमेश्वराने आम्हाला फक्त या जगामध्ये नाव लौकिक करण्यासाठी नव्हे, परमेश्वराने या जगामध्ये आम्हाला सत्ता चालवण्यासाठीच नव्हे, परमेश्वराने आम्हाला या जगामध्ये केवळ आम्हाला सुखसुविधेचं जीवन जगण्यासाठीच नव्हे, एका चित्ताने त्याने आम्हाला पाचारण केलंय की जा आणि सुवार्तेची घोषणा करा. हालेलुया. 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 आमच्या प्रत्येकांच्या जीवनाचा उद्देश आम्हाला समजला पाहिजे. एक वचन आम्ही वाचूया. 1 कोरिंथ याचा अध्याय 12 वचन 7 ते 26 या ठिकाणामध्ये. संपूर्ण हा भाग आम्ही वाचणार नाही, पण त्याचं टायटल एक देण्यात आलेलं आहे त्या भागामध्ये. वाचूयात काय टायटल आहे? आध्यात्मिक दानाची विविधता व एकता. ओके. जे 7 पासूनचे वचन आहे ते वाचा जरा प्लीज. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वकालिक हितासाठी एकेकाला होते, कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्याद्वारे विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची दाणे, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. या ठिकाणामध्ये आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये पियानो आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कृपादान आम्हाला मिळाले असतील, पण आम्हा प्रत्येकांच्या जीवनाचा एकमेव उद्देश, एकमेव ध्येय आहे आणि ते ध्येय त्या आत्म्याने ठरवलेलं आहे. हालेलुया. त्या पवित्र आत्म्याने ते ध्येय सुद्धा ठरवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा ते ध्येय आमच्यासाठी ठरवलेलं आहे, परंतु त्या ध्येयाला सिद्धीस आम्ही केव्हा नेऊ, त्या ध्येयाला आमच्या जीवनामध्ये आम्ही परिपूर्ण केव्हा करू? ज्या वेळेस जाऊन प्रियानो आम्ही सुवार्तेची घोषणा एका चित्ताने करू. माझ्यासोबत कोणी असेल नसेल, पण मला दिलेलं काम मी नक्की करेन. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर किती जण होते? 12 शिष्य होते. वधस्तंभावरती किती जण गेले? फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाजूला दोन चोर होते, ते त्यांच्या अपराधामुळे होते. पण प्रभू येशू ख्रिस्त निरापराधी असताना सुद्धा कुठल्या प्रकारचे पाप, अपराध, चूक, खून, दरोडा, कुठल्या प्रकारचा गुन्हा न केलेला असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं. आणि ती योजना ही परमेश्वर पित्याची योजना होती. ती इच्छा आणि योजना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनाच्या द्वारे पियानो ती परिपूर्ण केली, सिद्धीस नेली, एका चित्ताने, एका मनाने, एका विचाराने. हालेलुया. म्हणून पियानो आमच्या बरोबर कोणी असेल नसेल, आम्हाला एका चित्ताने सुवार्थेची घोषणा करायची. आमच्या जीवनाचा उद्देश हाच आहे की आम्हाला दिलेलं काम आम्ही पियानो निमूटपणे आम्ही करावं. एक वचन आम्ही वाचूया. मार्क शुभवर्तमानाचा अध्याय 10 आणि वचन 35 ते 37 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगत आहे. मार्क चॅप्टर 10 वर्स 35 to 37. मार्क 10 वर्स 35 to 37. जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. तो त्यांना म्हणाला, मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे. ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. हालेलुया. सो या ठिकाणी प्रियानो मी पाहतो की जब्दीच्या दोन मुलांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागणी केली की याकोब आणि योहान त्यांनी काय मागणी केली की गुरुजी, आम्ही आपणाजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. तो त्यांना म्हणाला, मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे. ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्या पैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला डावीकडे बसू द्यावे. येशूने त्याला म्हटले, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय, व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल काय. सो प्रियानो, अनेक वेळेस आम्ही कृत्यांमध्ये अडकून बसण्याचा प्रियानो प्रयत्न करतो. परंतु प्रियानो, आम्हाला जे करण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे ते आम्ही करणं गरजेचं आहे. हालेलुया. ज्या कामासाठी आम्हाला बोलवलं, आम्हाला कोणत्या कामासाठी बोलवलं? हालेलुया. बाळक साहेब माहित नाही हो, आणखी नाही मी कळालं कशासाठी बोलवलं. हालेलुया. हालेलुया. आम्हाला प्रत्येकांना कशासाठी बोलवलं? एका चित्ताने आम्हाला कशासाठी बोलवलं? एका मनाने, एका अंतःकरणाने आम्हाला कशासाठी बोलवलेलं आहे? हालेलुया. सो आतापर्यंत आम्ही किती जणांना सुवार्थ सांगितली? मला प्रत्युत्तर नाही पाहिजे, परंतु हा प्रश्न आम्ही स्वतःच्या मनाला, आमच्या अंतःकरणाला आम्ही विचारूया. आम्ही आतापर्यंत किती जणांना आम्ही सुवार्थ सांगितली? हालेलुया. किती जणांना सुवार्थ सांगितली आम्ही? विचार करा, 1 मिनिट. हालेलुया. आठवतंय काय? जर या प्रश्नांचं उत्तर निरंक येत असेल, म्हणजे काहीच नाही, तर मग आमच्या जीवनामध्ये एका चित्ताची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे का? जर काही प्रमाणामध्ये याचं उत्तर येतंय तर ते पुरं आहे का? हालेलुया. आमची जबाबदारी आम्ही पार पाडणं गरजेचं आहे. आताच आपण प्रत्येकाने राष्ट्रीय जबाबदारी आपण पार पाडतोय. मी माझी पाडली. हालेलुया. तशी ही राष्ट्रीय जबाबदारी आम्ही पार पाडत असताना आमची आध्यात्मिक जबाबदारी बनते की आम्ही सुवार्थ सांगितली पाहिजे. परंतु जर आम्ही सुवार्थ सांगत नाही तर पाऊलाचं ते वचन आमच्या कायम लक्षात असलं पाहिजे. दुर्दशा का बरं होतीये? हालेलुया. माझ्या जीवनामध्ये दुर्दशा का होतीये? राइट. हालेलुया. समझने वाले को इशारा काफी है. जर आम्ही सुवार्थ सांगत नाही तर दुर्दशा नक्की होणार आहे. आणि जर सुवार्थ सांगितली तर काय होईल? होणारी दुर्दशा ऑटोमॅटिकली टळून जाईल ना. मग सगळी गोष्ट कोणाच्या हातामध्ये आहे? हालेलुया. परमेश्वराचं वचन सुद्धा आम्हाला सांगतं की परमेश्वराने देऊ केलेले आशीर्वाद आमच्याच हाती आहे. ते मिळवायचे की नाही मिळवायचे? हालेलुया. अपेक्षा आहे पण कृती करणं गरजेचं आहे. बोलू येशू मसीह की. हालेलुया. एक वचन वाचूया.
पहिले करिंथ 1:10 मध्ये, 1 कोरिन्थियन चॅप्टर 1:10, पहिले करिंथ 1:10, पहिले करिंथ 1:10. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हास विनंती करीतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत, तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे. हालेलुया. पौल जो करिंथच्या मंडळीला लिहितो, करिंथच्या मंडळीमध्ये पियानो फूट होते, करिंथच्या मंडळीमध्ये पियानो मतभेद होते, आणि पौल या मंडळीला लिहितो की तुमच्यामध्ये काय असलं पाहिजे, आम्ही म्हणूया एक चित्त आणि एक मन, एक चित्त एक मत. सो आमच्यामध्ये प्रियानो वैचारिक मतभेद असतील, वैचारिक तटफुटी असतील, परंतु प्रियांनो ख्रिस्ताच्या आत्म्याच्या द्वारे ज्या वेळेस आम्हाला निवडलं जातं, आमचा पवित्र आत्म्याच्या योग्य प्रियांनो पवित्र आत्म्याने प्रियांनो आमचा बाप्तिस्मा होतो, आम्हाला प्रियांनो जोडल्या जातं प्रियांनो, त्या वेळामध्ये आम्ही प्रत्येकाने एक चित्त आणि एक मत आमचं असलं पाहिजे. पौलाने या करिंथच्या मंडळीला याच गोष्टीचा स्पष्टतेने प्रियांनो त्यांना शिकवण दिली की तुम्ही एक चित्त असा, एक मत तुमचं असलं पाहिजे. हालेलुया. जर तटफुटी असतील, मतभेद असतील, तर ते घर असेल किंवा एखादं मोठी इमारत असेल, तेणू ती फार काळ टिकू शकत नाही. बोले यीशू मसीह की. पण देवाचं राज्य प्रियांनो एका चित्ताने चालणं फार गरजेचं आहे, ते म्हणजे सुवार्ता प्रसार करण्याचं काम. हालेलुया. आणि हे काम प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं आहे. सो ह्या एका महत्वपूर्ण उद्देशाने आम्हाला प्रत्येकांना एका उद्देशाने, संयुक्त उद्देशाने बोलवलेला आहे, आणि तो उद्देश काय आहे, आम्ही एका चित्ताने आम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्वपूर्ण गोष्ट की प्रेषित 1 आणि वचन 14 आम्ही वाचूया. ऍक्ट चॅप्टर 1 वर्स 14. प्रेषित 1:14. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रियांनो, त्याच प्रकारे आम्हाला प्रत्येकांना एका महत्वपूर्ण उद्देशाने एकत्रित बोलवलेलं आहे, ते म्हणजे आम्ही प्रार्थनेत एकत्रित येण्यासाठी. हालेलुया. एका गोष्टीचं मला दुःख वाटलं मागच्या महिन्यामध्ये की होल नाईट प्रेयर या ठिकाणी आम्ही आयोजित केली, आणि गेल्या 2 महिन्यापासून होल नाईट प्रेयर होत नव्हती, अडचणी होत्या. परंतु प्रियांनो, मागच्या महिन्यामध्ये ज्या वेळेस होल नाईट प्रेयर होती, वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की हे सर्वजण प्रार्थना करण्यासाठी एक चित्ताने प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते. कसे होते? परंतु होल नाईट प्रेयरला अनेक जणांना इन्व्हाइट केलं, सर्वांना सांगितलं, पण बोटावरती मोजण्या इतकेच प्रियांनो फक्त होल नाईट प्रेयरसाठी आले. बोले येशू मसीह की. हालेलुया. कारण प्रियांनो, ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये समस्या असते, अडचण असते, दुःख असते, निराशा असते, अडखळणं असतात, त्या वेळामध्ये प्रियांनो कुठलेही कारण नसतात. सत्य आहे. त्यावेळेस काहीच कारण नसतात. पोटामध्ये फार दुखतंय, छातीमध्ये चमका निघतायत, पण पाऊस भयंकर चालू आहे, विजा चालू आहे, वारं वादळ सुटलंय, छातीमध्ये चमक निघते, पोटामध्ये दुखतंय. काय विचार करणार आहे? बाहेरचा विचार करणार की डॉक्टरचा विचार करणार? बाहेर तर पाऊस चालू आहे, हालेलुया, मुसळधार चालू आहे. समस्या असल्यानंतर प्रियांनो कुठल्याही कारणाला आम्ही पाहत नाही, अडचणी असल्यानंतर कुठल्याही कारण आम्ही पाहत नाही, पण ज्यावेळेस सगळ्या गोष्टी प्रियांनो समाधानकारक होतात, बी कम्फर्ट, नाही आता नको, झोप येते, फार थकलोय. प्रियांनो, वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की हे लोक सर्वजण, आम्ही म्हणूया सर्वजण, सर्वजण हे कसे होते? एका चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रियांनो, अनेक वेळेस मी प्रेयर पॉइंट किंवा प्रेयर प्रार्थना विनंती सुद्धा ग्रुपवरती मी टाकतो की एखाद्या व्यक्तीची प्रियांनो प्रार्थना विनंती येते की ह्या भावासाठी, बहिणीसाठी प्रार्थना करा, लेकरासाठी प्रार्थना करा, की आजारी आहेत, समस्या आहे, अडचणी आहेत. फार कमी जण प्रियांनो त्याचा रिस्पॉन्स देतात. आता ती गोष्ट निराळी आहे की जे रिस्पॉन्स देतात ते प्रार्थना करतातच असं नाही. हालेलुया. ती सुद्धा सत्यता आहे. हालेलुया. पण गृहीत धरल्या जातं की रिस्पॉन्स दिला याचा अर्थ की त्या व्यक्तीने प्रार्थना केली. प्रियांनो, मी अनेक वेळेस ज्यावेळेस मी व्हॉट्सअप चेक करत असतो किंवा जे
ग्रुप्स आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून जर प्रेयर रिक्वेस्ट मला दिसली तर पियानो मी त्याच वेळेस फोनवरती हात ठेवून मी त्या कारणासाठी प्रार्थना करत असतो. ही माझी सवय. हालेलुया. ज्या वेळेस विनंती दिल्या जाते पियानो आम्ही रिस्पॉन्ड करायला पाहिजे की त्या कारणासाठी मी प्रार्थना करावी. वचन या ठिकाणी मला सांगतं की हे एका चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. आम्हाला या उद्देशाने अभिषिक्त करण्यात आलेलं आहे. आम्हाला एखादे काम जमत नसेल, एखादी गोष्ट जमत नसेल, आम्हाला संदेश सांगता येत नसेल, पियानो आम्हाला स्तुती आराधना करता येत नसेल, पण आम्ही गुडघे टेकून प्रार्थना एका चित्ताने आम्ही करायलाच पाहिजे. नक्की प्रार्थना करायला पाहिजे. हालेलुया. आणि ज्या वेळेस होल नाईटला बोलवलं जातंय प्रार्थनेसाठी एका चित्ताने प्रार्थनेला यायलाच पाहिजे. आपल्याला गरज नाहीये पण दुसऱ्यांना गरज आहे या गोष्टी सुद्धा आम्ही पुढे पाहणार आहोत. हालेलुया. आपल्याला वाटत असेल की मला गरज नाहीये परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही दुसऱ्यांच्या गरजेसाठी यायला पाहिजे. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, परमेश्वराने इयोबाला दुप्पट आशीर्वाद देऊ केला. हालेलुया. या गोष्टी आम्ही का विसरतो? हालेलुया. आम्ही आमच्या गरजेसाठी नव्हे तर इतरांच्या गरजेसाठी, आम्ही आमच्या देशासाठी मी प्रार्थना केली पाहिजे, आमच्या विश्वासणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे, सेवकांसाठी प्रार्थना केली पाहिजे, मंडळांसाठी प्रार्थना केली पाहिजे. ही आमची प्रत्येकांची विश्वासणाऱ्यांची तत्परता असली पाहिजे. पियानो ही आमची जागरूकता असली पाहिजे. एका चित्ताने आमचं प्रत्येकांचं पाचारण करण्यात आलेलं आहे की पियानो आम्ही एका चित्ताने तत्परतेने प्रार्थना करावी. बोलो येशू मसीह की. आम्ही किती दूर राहतो किती जवळ राहतो या गोष्टीचा विचार न करता आम्ही एका चित्ताने प्रार्थना करणं गरजेचं आहे. एक वचन आम्ही वाचूया. गलती 6 आणि वचन 1 ते 5. गलोसियन चॅप्टर 6 वर्स 1 to 5. गलती 6 वचन 1 ते 5. बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तू ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. एकमेकाची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्याच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. ओके. या ठिकाणामध्ये एक महत्वपूर्ण बोध करण्यात आलेला आहे. तो बोध आहे एकमेकांचे ओझे वाहण्यासंबंधी. हालेलुया. आम्ही सर्वजण म्हणूया एकमेकांचे ओझे वाहणे. एकमेकांचे ओझे वाहणे. सो प्रियांनो, आम्ही एकमेकांचे ओझे वाहतो का? वाहतो का? म्हणजे एकमेकांच्या पिशव्या नाही व्हायच्यात बरं का, त्या गोष्टी नाही सांगितल्या. एकमेकांचे ओझे काय आहे या ठिकाणामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट देण्यात आलेली आहे. कारण वचन 3 मध्ये की कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो. मी काहीतरी आहे, मी काहीतरी विशेष आहे, मी त्याच्यासारखा नाही, मी याच्यासारखा नाही, मी हिच्यासारखा नाही, मी तिच्यासारखी नाही, मी काहीतरी विशेष आहे. वचन स्पष्टपणे सांगतं की हा विचार करणारा व्यक्ती काय करतो? स्वतःला फसवितो. परंतु आम्ही प्रभूमध्ये कसे आहोत? एक समान. वी आर इक्वल इन जीसस क्राइस्ट. आम्ही कोणी उंच नाही, कोणी खाली नाही. ज्या वेळेस प्रभूकडे आम्ही आहोत आम्ही एक समान आहोत, एक सारखे आहोत. आम्ही श्रीमंत नाही, आम्ही दरिद्री नाही, आम्ही गरीब नाही. आम्ही कोण आहोत, काय आहोत या गोष्टी मॅटर करत नाही. आम्ही ख्रिस्तामध्ये एक आहोत. वी आर इन जीसस क्राइस्ट वन. आणखी वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं, बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही आशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तू ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. एकमेकांची ओझे व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. हालेलुया. हालेलुया. काय सांगतं वचन? एकमेकांचे ओझे व्हा म्हणजे तुम्ही काय कराल? ख्रिस्ताचा नियम तुम्ही पूर्ण कराल. सो ख्रिस्ताचा नियम पूर्ण आम्ही कशाने करू शकतो? हालेलुया. सो ख्रिस्ताचा नियम पूर्ण करण्यासाठी एकमेकांचं ओझं आम्ही वाहिलं पाहिजे. एक चांगला शमरून याबद्दलच प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला दाखला आहे.
आणि त्या दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक गोष्ट नमूद करतो की वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या वाटेने जातात. एक जखमी झालेला व्यक्ती त्या वाटेवरती पडलेला आहे आणि त्याला पाहून पहिला व्यक्ती निघून जातो, दुसराही जातो, पण तिसरा जो व्यक्ती त्या ठिकाणी येतो, जो जखमी झालेला व्यक्ती आहे तो एक यहुदी आहे आणि जो त्याला मदत करणारा तिसरा व्यक्ती आहे तो आहे एक शमरोनी. या शमरुनी आणि यहुदी यांचं कुठल्या प्रकारचं प्रियांनो देवाणघेवाण होत नाही, एकमेकांना ते स्पर्श करत नाही, अशा प्रकारची त्यांची प्रियांनो संस्कृती. परंतु ज्या वेळेस हा शमरुनी त्याला पाहतो प्रियांनो, हा शमरुनी जाऊन त्याला मदत करतो, त्याच्या जखमांना प्रियांनो द्राक्षरस लावतो, तो तेल लावतो आणि त्याला आपल्या गाढवावरती बसून तो उतार शाळेमध्ये नेतो आणि त्या ठिकाणामध्ये त्याला सांगतो की याला तुम्ही याची काळजी घ्या आणि मी आल्यानंतर परत जे काही लागलेलं आहे मी आणखी ते तुम्हाला देईन. हालेलुया. जो पहिला व्यक्ती निघून गेला, जो दुसरा व्यक्ती निघून गेला, हे दोघी जाणणारे होते परमेश्वराच्या वचनाला. हालेलुया. पण जो शमरुनी आहे त्याने परमेश्वराचं वचन त्याला माहिती नाहीये. सो प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन फक्त माहिती असून उपयोगाचं नाही, ते आमच्या जीवनामध्ये अंमलामध्ये आणणं आवश्यक आहे, ते कृतीमध्ये आणणं आवश्यक आहे. या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की एकमेकांची ओझेवा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. प्रभू येशू ख्रिस्त एका चित्ताने प्रियांनो एकांती प्रार्थना करण्यासाठी जायचा. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करण्यासाठी जात होता. तो लोकांचं बर्डन घेऊन, लोकांचं ओझं घेऊन प्रियांनो पित्याकडे विनंती करायचा आणि त्या लोकांना समस्येतून मोकळीकता मिळण्यासाठी तो पित्याकडे विनंती करत होता. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये या प्रकारची कृती आम्ही करत आहोत का, हा पहिला प्रश्न. त्याच प्रकारे एकमेकांना मदत करण्यासंबंधीची प्रियांनो आम्हाला जर कुवत आहे तर आम्ही नक्कीच एकमेकांना मदत करायलाच पाहिजे. आम्ही पाहून न पाहिल्यासारखं जर करतो तर प्रियांनो याचा सुद्धा हिशोब द्यावा लागणार आहे. हालेलुया. अनेक वेळेस या गोष्टी घडतातही, परंतु असंही करायचं नाहीये की एका ठिकाणून उसणं आणायचं आणि ते आपण घेऊन दुसऱ्याला जायचं नाही. देवाचं वचन सांगतं की जर तुझ्याकडे 2 सदरे आहेत तर तू काय कर, एक ज्याला गरज आहे त्याला दे, पण आणून तू दुसऱ्याला दे असं नाही सांगितलं. याच्याने आम्ही स्वतःलाच व्यवहारामध्ये पाडतो आणि स्वतःलाच आम्ही फसून घेतो, स्वतःलाच आम्ही व्यवहारिकरित्या प्रियांनो आम्ही तोट्यामध्ये येऊन जातो. परमेश्वराचं वचन स्पष्टतेने आम्हाला अनेक गोष्टीची शिकवण देते. आणखी एक वचन आम्ही वाचूया, फिलिप्पे 2 वचन 1 ते 4 आम्ही वाचूया. फिलिप्पे 2 अध्याय वचन 1 ते 4. फिलिपियन चॅप्टर 2 वर्स 1 to 4. ह्यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित व्हा, म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याचा अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपले हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा. हालेलुया. व्यावहारिक आणि जगिक जीवन जगत असताना या गोष्टीची शिकवण नक्कीच ख्रिस्ती जीवनासाठी कामाची ठरते. वचन आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना, त्याच्या लोकांना, विश्वासणाऱ्यांना एक महत्वपूर्ण एक उपमा दिलेली आहे. तुम्ही जगाचे मीठ आहात. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही तो खारटपणा तुमच्यातून जाता कामा नये. तुमच्यामध्ये जे वैशिष्ट्य गुण देव केलेले आहेत ते वैशिष्ट्याचे गुण जर तुम्ही सोडले तर तुम्हाला त्या रोडवरती, त्या वाटेवरती टाकल्या जाईल आणि त्या मिठाचा उपयोग तुडवल्याशिवाय दुसरा काहीच होणार नाही. हालेलुया. परंतु या ठिकाणामध्ये वचन आम्हाला 2 मध्ये पाहायला मिळतं की तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एकचित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. हालेलुया. एकमेकांवर सारखीच प्रीती करा. हालेलुया. हालेलुया. हे जमतंय. एकमेकांवरती सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. सहभागितेमध्ये येत असताना प्रियांनो एखाद्या व्यक्तीच्या द्वारे प्रियांनो आम्ही कदाचित दुखवले गेले असेल, परंतु प्रियांनो आमच्या व्यवहाराने असेल, बोलण्याने असेल, वागण्याने असेल, समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याने असेल, व्यवहाराने असेल, वागण्याने असेल,
त्या गोष्टी आम्ही विसरून प्रियांनो आम्ही क्षमा करायला पाहिजे. एका चित्ताने, एका मनाने, एका विचाराने ज्यावेळेस आम्ही एकत्रित येतो प्रियांनो, त्याद्वारे परमेश्वराचा आनंद पूर्ण होतो. वचन सांगतं की तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा काय करा, एकमेकांना श्रेष्ठ माना. जर आम्ही एकमेकांना श्रेष्ठ मानलं नाही तर प्रियांनो मेरी सुनो असंच होईल. म्हणजे मी राईट पोझिशन वरती आहे, माझं कधी चुकूच शकत नाही, अशा प्रकारची वृत्ती आमची बनून जाईल. परंतु प्रियांनो आम्ही ज्यावेळेस एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ आम्ही मानायला लागू प्रियांनो, त्या वेळामध्ये वचन आम्हाला सांगतं की तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्याचेही पहा. ती ऑटोमॅटिकली प्रियांनो ती चित्तवृत्ती आमच्या ठाई येते, जी ख्रिस्ताच्या ठाई होती ती आमच्या ठाई येते. आणखी एक वचन आम्ही पाहूया, प्रेषित 2 अध्याय वचन 3 ते 4, ऍक्ट चॅप्टर 2 वर्स 3 to 4. प्रेषित 2 अध्याय वचन 3 ते 4. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकेकाशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की आम्हाला प्रत्येकांना एका महत्वपूर्ण गोष्टीसाठी बोलवलेलं आहे, एकत्रित सामर्थ्यासाठी. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की ज्यावेळेस पवित्र आत्म्याने प्रियांनो त्यांच्यावरती पवित्र आत्मा उतरून आला, पवित्र आत्मा उतरून आल्यानंतर वचनातून या गोष्टी आम्हाला लक्षात येतात की वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकांवर त्या एक एक आशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. सो प्रियांनो एकत्रित सामर्थ्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे. पण एकत्रित सामर्थ्य केव्हा मिळेल? एकत्रित एक चित्त असेल, एक मन असेल, एक मत असेल, एक विचार असेल, एक अंतकरण असेल, त्याच वेळेस. जर तटफुटी असेल तर प्रियांनो तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये एका सामर्थ्याला तो आमच्या जीवनामध्ये देणार नाही. प्रियांनो या अध्यायामध्ये जर आम्ही काही महत्वपूर्ण गोष्टीकडे लक्ष जर आमचं केंद्रित केलं तर प्रियांनो आम्हाला याची स्पष्टता येईल. एका सामर्थ्याने प्रियांनो ज्यावेळेस त्यांना भरवलं प्रियांनो त्या एका सामर्थ्याने त्यांनी एका संदेशाला, एका घोषणेला प्रियांनो त्यांनी वचन 11 मध्ये दिलं. एका विश्वासाने प्रियांनो त्यांनी काम केलं आणि वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं 2 अध्याय वचन 41 ते 44 मध्ये या गोष्टी आम्हाला लक्षात येतील. आणि त्याच प्रकारे प्रियांनो 2 अध्याय वचन 44 ते 45 मध्ये की एक ओझं त्यांना होतं. हालेलुया, एक ओझं. सो आमच्या जीवनामध्ये सुद्धा एक चित्त, एक सामर्थ्य, एक अंतकरण, एक विश्वास, एक घोषणा आणि एक ओझं एकमेकांबद्दलचं आमचं असलं पाहिजे. प्रियांनो एक वचन आम्ही वाचूया, प्रेषित याचा अध्याय 4 आणि वचन 34-35 आम्ही वाचूया. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगत आहे? प्रेषित 4:34-35 मध्ये त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीची किंवा घरांची जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेल्या वस्तूंची मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवीत, मग त्यांच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देत असे. हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो एक चित्त, एक मन, एक अंतकरण त्यांचं होतं आणि एका सामर्थ्याने या सगळ्या गोष्टी ते करत होते. त्याचबरोबर प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना एका महत्वपूर्ण कारणासाठी बोलवलेलं आहे, एकत्रित कार्यक्षम होण्यासाठी. एकत्र कार्यक्षम. वचन आम्ही वाचूया, प्रेषित 2 आणि वचन 46 मध्ये, ऍक्ट चॅप्टर 2 वर्स 46. प्रेषित 2:46. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालसपणाने जेवीत. हालेलुया. सो प्रियांनो हे सर्व प्रेषित एक चित्त होते, एक अंतकरणाचे होते, एका मनाचे होते. वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की ते दररोज एका चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. हालेलुया. सो सर्वजण प्रियांनो हे पवित्र आत्म्याने भरलेले होते आणि जसं पवित्र आत्म्याने ते भरलेले होते प्रियांनो ते बोलू लागले आणि आपल्या कार्यामध्ये ते व्यस्त होते. हालेलुया. आम्ही म्हणूया आपल्या कार्यात ते व्यस्त होते. आपलं कार्य म्हणजे काय? म्हणजे आपल्याच नाही, आपल्या कार्यात, कारण त्यांचं सर्व काही सामूहिक होतं आणि हे पहिलं पीक आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियांनो त्या बलिदानाचं हे पहिलं पीक आहे. ते म्हणजे हे पहिले प्रेषित आणि ही पहिली मंडळी जी यरूशलेमीमध्ये स्थापित करण्यात आली.
एक वचन आम्ही वाचूया. इफिस 2 अध्याय वचन 10 मध्ये. एक 5 मिनिटांमध्ये आम्ही क्लोज करूया. इफिस 2:10 मध्ये. इफिसियन चॅप्टर 2:10. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेविली. हालेलुया. सो आम्हाला प्रत्येकांना सत्कृत्यासाठी त्याने निवडलेलं आहे. परमेश्वराने ख्रिस्ताने पियानो आम्हाला प्रत्येकांना तारण दिलं. ते तारण बसण्यासाठी नव्हे, तर ते तारण आम्हाला प्रत्येकांना यासाठी दिलं की आम्ही प्रत्येकाने कार्य करावं, आम्ही प्रत्येकाने काम करावं. आणि ते काम कशाचं करावं? सुवार्ता प्रसाराचं. हालेलुया. जर मला तारण मिळालं आणि तारण मिळाल्यानंतर जर मी गप्प बसतो तर याचा हिशोब होणार आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की प्रत्येकांकडनं तो हिशोब घेणार आहे. आणि जर हिशोबाची वेळ आली तर कोणीच त्याच्या समोर टिकणार नाही. हालेलुया. हालेलुया. इस्रायल लोकांसंबंधी पियानो आम्ही गेल्या आठवड्यामध्ये एक आठवड्या अगोदर पियानो एका महत्वपूर्ण विषयाला अभ्यासलं. बाबेल ते यरुशलेमची पुनर्स्थापना या संबंधीच्या वचनाला आम्ही पाहिलं. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये हट्टी स्वभाव होता. इस्रायल लोक ऐकत नव्हते. परमेश्वराने 70 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये त्यांना पाठविलं. आणि पियानो जो बाबेल परगण्यामध्ये पियानो साम्राज्यामध्ये त्यांना गुलामीमध्ये 70 वर्षासाठी परमेश्वराने पाठवून दिलं. परमेश्वर सातत्याने सांगत होता संदेश त्यांच्याद्वारे, लोकांच्याद्वारे, वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून. पण ते लोक काय करत होते? दुर्लक्ष करत होते. आजच्या वेळामध्ये सुद्धा याच गोष्टी घडतायत. हालेलुया. विश्वासणारे दुर्लक्ष करतायत देवाच्या वाणीकडे, देवाच्या शब्दाकडे. आणि म्हणून पियानो पौल म्हणतो की मी जर सुवार्ता सांगत नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. पियानो आम्हाला तारण मिळालं गप्प बसण्यासाठी नव्हे, तर आम्ही काम करण्यासाठी. वचनामध्ये आत्ताच आम्ही वाचलं याकोब 2:18 मध्ये काय सांगितलेलं आहे, वाचूयात. याकोब 2:18 फार सुंदर वचन आहे. याकोब 2:18. जेम्स चॅप्टर 2 वर्स 18. याकोब 2:18 मध्ये या ठिकाणामध्ये वचनाची महत्वपूर्णता आम्हाला लक्षात येईल. वाचूयात. कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत. क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियाने तुला दाखवील. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, एखादा जो विश्वासणारा आहे तो विश्वासणारा जर कार्य करणारा नाही तर तो खरा नाही. मी नाही सांगत, वचन सांगतं. या वचनाचा सार हाच आहे की एखादा विश्वासणारा म्हणतो की मी फार विश्वास करतो प्रभू येशूवरती, पण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली जबाबदारी, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेली कामगिरी जर तो करत नाही तर तो खरा विश्वासणाराच नाहीये. वचन सांगतंय. काय म्हणलेलं आहे वचनामध्ये? कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहे. क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखवू शक्य आहे का? नाही. आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवील. एखादी कृती करूनच प्रियांनो विश्वास स्पष्ट होऊ शकतो. हिंदी बायबल आहे कोणाकडे? यस, वाचा. वरन कोई कह सकता है तुझे विश्वास है और मैं कर्म करता हूँ, तो अपना विश्वास मुझे कर्म बिना तो दिखा और मैं अपना विश्वास अपने कर्मों के द्वारा तुझे दिखाऊंगा. हालेलुया. विश्वास कर्माने दाखवला जाऊ शकतो. हालेलुया. विश्वास कृतीने, क्रियाने दाखवला जाऊ शकतो. परंतु जो विश्वासणारा म्हणतो की मी विश्वास करतो, परंतु जो विश्वासणारा कार्य करत नाही, कृती करत नाही, कर्म करत नाही, तर तो विश्वासणारा खरा विश्वासणारा मुळीच नाही. मी नाही, याकोबाच्या पत्रामध्ये हे वचन सांगितले, नाही तर पाळक साहेब फार वाईट आहेत. हालेलुया. हालेलुया. क्षमा असावी, पण परमेश्वराचं वचन प्रखरतेने आम्हाला या गोष्टी सांगतं. हालेलुया. कृती वाचून आम्ही विश्वासणारे नाहीये. कृती आवश्यक आहे. सो आम्ही काय करतोय? आम्ही काय करत आहोत की जे परमेश्वर आमच्याकडनं अपेक्षित करतो, की जे आम्हाला करता येतं तेच आम्ही करतोय का? हालेलुया. एक घटना आहे, ती घटना पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. मार्क शुभवर्तमानाचा अध्याय 14 वचन 1 ते 9 संपूर्ण भाग आम्ही वाचणार नाही, परंतु या ठिकाणी घटना घडते. ही घटना आमच्या डोळ्यासमोर जर आम्ही आणली तर आम्हाला याची स्पष्टता येईल. आणि ही घटना आहे प्रभू येशू ख्रिस्त बेथानी येथे प्रभू येशू ख्रिस्ताचा तेलाभंग केला जातो. आणि ही घटना
आम्हाला पाहायला मिळते की कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्या ठिकाणामध्ये पियानो एक स्त्री येते आणि ही स्त्री सुगंधी तेल घेऊन पियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायावरती होते. हालेलुया. आणि त्या ठिकाणामध्ये प्रियांनो याची स्पष्टता आम्हाला पाहायला मिळेल की हे सुगंधी जे तेल आहे 300 पेक्षा अधिक रुपयांचे होते. गोरगरिबांना देता आले असते अशी ते त्याच्याविषयी कुरकुर करीत होते. परंतु येशू म्हणाला, हिच्या वाटेला जाऊ नका, हिला त्रास का देता, हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्या बरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हाला त्यांचे बरे करता येते, परंतु मी तुम्हा बरोबर नेहमीच आहे असे नाही. हिला जे काही करिता आले हे तिने केले आहे. हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंध द्रव्य लाविले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल. हालेलुया. आम्हाला जे करता येतं प्रियानो तेच आम्ही करतो, पण जे आम्हाला करता येत नाही ते आम्ही करावं ही प्रभूची इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. आमच्या कुवतीच्या वर परमेश्वर आमच्याकडनं अपेक्षा करतो, पण ती कुवत देणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, आम्हाला जमत नाही शिकवणारा प्रभू आहे. आम्हाला बोलता येत नाही बोलून घेणारा प्रभू आहे. की ज्या परमेश्वराने इतक्या भाषा निर्माण केल्या तो परमेश्वर आम्हाला ते सामर्थ्य देणार नाही का? त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे, अभिषेकाच्या द्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याच्या योगे नक्कीच देईल. परंतु आम्हाला प्रत्येकांना आणखी एका पेंटिकॉस्टची गरज असताना प्रियांनो हा वलांडणाचा सण साजरा केल्यानंतरचा हा 50वा दिवस प्रियांनो महत्वपूर्ण दिवस आहे की हा पहिल्या पिकाची प्रियांनो ही पहिली कापणीचा सण आहे. आणि ही पहिली कापणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियांनो बलिदानानंतरून प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि पुनरुत्थित झाल्यानंतरचा हा 50वा दिवस. या 50व्या दिवशी प्रियांनो हे पहिलं उत्पन्न आलं, पहिली मंडळी, पहिलं चर्च स्थापित झालं ते म्हणजे यरूशलेममध्ये. आणि याची भेट परमेश्वराला समर्पित करण्यात आली आणि परमेश्वराने पियानो स्वर्गातून पियानो त्यांच्यावरती अभिषेक केला पवित्र आत्म्याच्या योगे. आणि जसा त्यांना पवित्र आत्म्याच्या योगे अभिषेक करण्यात आला ते शांत बसले नाही. हालेलुया. ते शांत बसले नाही. आम्ही जर शांत बसतो तर याचा अर्थ की आणखी आम्हाला त्या प्रकारचा अभिषेक झालेला नाहीये. हालेलुया. त्या प्रकारची कृपा आम्हाला मिळालेली नाहीये. पियानो पेंटिकॉस्टचा दिवस आम्ही समजून घेतला. आम्हाला प्रत्येकांना एका उद्देशाने बोलवलेला आहे, संयुक्त एक उद्देश की आम्ही प्रत्येकाने एका उद्देशाने सुवार्ता सांगावी. एका उद्देशाने पियानो आम्हाला एकत्रित बोलवण्यात आलेला आहे की एका चित्ताने आम्ही प्रार्थना करावी. या एकत्रित सामर्थ्याने बोलवण्यात आलेला आहे की आमचा प्रत्येकांचा संदेश एक असावा, आमचा प्रत्येकांचा विश्वास एक असावा, आम्हा प्रत्येकांचं ओझं एक असावं. आम्हाला प्रत्येकांना एका कार्यासाठी बोलवलेलं आहे आणि ते कार्य आम्हाला प्रत्येकांना करायचंय. विश्वासाने ते कार्य परिपूर्ण करून दाखवायचंय की प्रभू माझ्यावरती सोपवलेलं कार्य आता मी शांत बसणार नाही. हे पेंटिकॉस्टचा अभिषेक माझ्या जीवनामध्ये तू करणार आहेस आणि मी आता येथून पुढे शांत बसणार नाही. आतापर्यंत मी शांत बसलो, पण आता येथून पुढे प्रभूजी तू माझ्या बरोबर आहेस. प्रभूचा आत्मा आम्हाला मार्गदर्शन करेल, पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येकाला शिकवेल, आम्हाला काय बोलायचंय याची स्पष्टता पवित्र आत्मा आम्हाला देईल. प्रभू परमेश्वर हे वचन आम्हाला प्रत्येकासाठी तो आशीर्वादित करो. आमेन. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी.